गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला ही सगळ्या नेटमधले ही अशा दोऱ्या सोडायच्यात. हे बघू शकता, ह्या दोऱ्या असं जस्ट सुरुवात केली. इकडं इथून आणल्या सोडीत कोपऱ्यापर्यंतपासून सोडीत आणल्यात. आता हे सर्व सोडायच्यात. तर बघत राहा मी दिवसभर आज एवढं सोडून टाकायचं. आणि हे नेट पुन्हा ही मिरच्या झाडं उपटून टाकायचे. वरची जाळी दिसती सगळी ही सगळं सोडून टाकायचं एकदम ओकेमध्ये. तर तुम्ही बघत राहा, तुम्ही बघू शकता इकडं सगळं हे जे दिसतंय सगळं हे करायचं आहे. तर बघत राहा शेवटपर्यंत. मित्रांनो, आता ह्या 2 लाईन झाल्यात, ही एक लाईन आणि ही एक, ह्या 2 लाईनी झाल्यात. आता तिसरी आणि चौथी लाईन सुरू करायची. तर आज पूर्ण होत आहे का ती बघू आपण. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. तर चला दुसऱ्या लाईनमध्ये आता सध्या ह्या 2 लाईनी सुरू करायच्या. तिसरी सोडा सुचवली मोडायची झाडं, ही झाडं उपटून टाकायची सगळी मिरच्याची, अख्ख्या मिरच्याची झाडं. तर बघत राहा ही कटर. तर चला, हा 2-2-3-3च ठेवलंय ठेवले आपण. ही होते हे घ्या ना. पहिली बाहेर कुठे गेली. तर मित्रांनो, आता मला ही मल्चिंगला भोक्षे पाडले जातात सध्या. तर आता याच्यावरचं जे भोक्षे पाडले ते गोळा करायचे आपली जे दिसते ते असं सगळं गोळा करायचं. 2-4 साऱ्या गोळा केल्यात आता मी. तर आता एवढं गोळा करायच्या. तर आता ते मिरच्या सोडायचं झालं, अर्ध 2-3 साऱ्या केल्या. आता टरबुजाचं रोप यायचं आहे. तुम्ही बघत असाल इकडं हे सगळं. आता एवढे काढायच्यात. किती काढल्या झाल्या ते काढल्या 7 आणि 3 10 साऱ्या राहिल्यात, तेवढ्या काढतात. तर तुम्हाला कसं वाटतं बघा. तर हे बघा, हे असलं काढायचं ह्याचं मल्चिंगचं. हे टिपके जे पाडले याचं काढायचं आहे आणि याच्यावर टरबूज लावून द्यायचं आहे. आता उद्याच्याला आज टरबुजाचं रोप आलं की इकडं टरबूज लावून द्यायचं. तर बघत राहा आपला ब्लॉग कसा वाटतोय ती शेवटपर्यंत.